अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दररोज कमीत कमी वेळेत स्वामींची नित्यसेवा कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरूंची सेवा, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण आपल्या सगळ्यांचे जीवन हे खूप धावपळीचे, खूप धक्काधक्कीचे आहे. म्हणूनच या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायला वेळ मिळत नाही. म्हणजेच कोणी जॉब करत असेल, कोणाचा व्यवसाय असेल किंवा महिलांचे दैनंदिन कामे असतील, तर त्यातून वेळात वेळ काढून स्वामींची सेवा कशी करायची. अगदी 10 मिनिटातसुद्धा आपण स्वामींची सेवा करू शकतो. कारण कसं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात. कोणीही सुखी नाही आहे. आपल्याला जर या अडचणींवरती मात करायची असेल तर आध्यात्मिक सेवा करणे खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात गुरु असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांसारखे गुरु असतील, खरंच ते खूप पुण्यवान आहेत. त्यांनी मागच्या जन्मात खूप पुण्यही केले असेल की त्यांना याही जन्मात महाराजांची सेवा करायला भेटत आहे. जे नवीन स्वामी भक्त आहेत किंवा जे जुने स्वामी भक्त असतील, त्यांनी रोज नित्यसेवा करायची आहे. कारण कसं आहे की वेळ काढून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्यावरती कोणतेही संकट येऊ देत नाही. स्वामींची सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमनी आपले गुरु मानायचे आहे आणि असं म्हणायचं की आपली जी काही साधीभोळी सेवा आहे ती रुजू करून घ्यावी आणि आमचे जे काही प्रश्न, समस्या, दुःख, संकट असतील ते समाप्त करून सुखी समाधानी ठेवा आणि कायमच तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या, अशी प्रार्थना आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात छोटासा का होईना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे. कारण आपण ज्या देवतेची उपासना करतो त्यांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे. नसेल तर येणाऱ्या गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन नक्की या. त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवा करायची आहे. तर नित्यसेवेमध्ये आपल्याला काय करायचे आहे, अगदी थोड्या वेळातसुद्धा आपण ही नित्यसेवा करू शकता किंवा दिवसभरात कधीही करू शकता. तर ज्यांच्याकडे कमी वेळ आहे त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते की जो स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे तो तुम्हाला कुठेही मठामध्ये किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी भेटेल. त्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्यायाची एक पोथी आहे. या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. रोज 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजेच पहिल्या दिवशी पहिला, दुसरा, तिसरा, दुसऱ्या दिवशी चौथा, पाचवा, 6वा असे 7 दिवस 21 अध्यायाचे पारायण करायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 11 माळ जप करायचा आहे. एवढा वेळ आपल्याकडे नसतो. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर 1 माळ जप करायचा आहे. बाकीचा जो जप आहे तो तुम्ही ऑफिसला जाताना, घरकाम करताना करू शकता. म्हणजे दिवसभरात कधीही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एकदा तरी म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही रोजची स्वामींची सेवा करायची आहे. म्हणजेच दररोज 3 अध्याय, 1 माळ जप आणि 1 तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही स्वामी सेवा करू शकता. एवढी साधी सोपी सेवा जर तुम्ही केली तर दिवसभर तुम्ही केलेल्या सेवेमुळे स्वामी तुमचे संरक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.